अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहे। काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी अक्षरशः गर्दी केलेली होती। आता आज जे आहे अर्ज छाननी प्रक्रिया सुरू आहे। अर्ज छाननीनंतर उमेदवारी अर्ज झाल्यानंतर आता उमेदवार फायनल होणार आहे। त्यानंतर आता उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केलेली असली तरी एकंदरीत मतदारांच्या मनामध्ये काय आहे हे जाणून घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून आपण अहिल्यानगर शहरातील वेगवेगळ्या प्रभागांमधून नागरिकांच्या मतं जाणून घेत आहोत, नागरिकांशी भेटत आहोत। ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, यांच्याशी आपण संवाद साधून नेमक्या प्रभागातल्या समस्या काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। आजच आपण प्रभाग क्रमांक 12 मध्ये आलेलो आहोत। या 12 मध्ये हा मध्यनगर शहराचा भाग आहे। या भागामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य असेल, सांडपाणी असेल, त्याचबरोबर रस्ते आणि पाण्याच्या समस्याने हे सगळा प्रभाग उघडलेला आहे। आपण काही महिलांशी संवाद साधूया। महिला आहेत इथे, आपण त्यांच्याशी संवाद साधूया कशा पद्धतीने प्रभागाचं हे आहे। ताई, या प्रभागामध्ये किती वर्षापासून आपण? मी 25 वर्षापासून आहे या प्रभागामध्ये। आणि या प्रभागामध्ये जे नगरसेवक उभे राहिले त्यांच्याकडनं श्रेयांकडे जास्त लक्ष दिलं जात नाही। श्रेयांच्या पण त्यांनी समस्या सोडवल्या पाहिजे। काही पाण्याची, लाईटची तसं साधारण समस्या ते कायम सुरू आहे, श्रेयांकडे पण त्यांनी थोडंफार लक्ष दिलं पाहिजे। अनेक वर्षांपासून इथं स्त्रियांचं देखील प्रतिनिधित्व आहे। त्या ज्या नगरसेविका झालेल्या आहेत त्या कधी तुमच्याशी भेटायला आलेल्या होत्या का? इलेक्शन नंतर काही समस्या सोडवलेल्या होत्या का? आता काय समस्या राहिलेल्या आहेत? तर निवडणुका असल्यानंतर येतात, सगळेच प्रचार करतात, त्यांचे शब्द देतात, पण नंतरून काही ते पाळत नाही। पण आम्हाला असं नगरसेवक पाहिजे का ते श्रेयांच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे। काय समस्या वाटतात तुम्हाला महिलांच्या की ज्या अजून प्रभागात सोडलेल्या नाहीत? महिलांसाठी नवीन उमेदवाराकडनं एवढीच अपेक्षा आहे की महिलांसाठी त्यांनी काहीतरी घरगुती व्यवसाय चालू करावे, जेणेकरून ज्यांना गरज आहे उद्योगधंद्याची ते घर बसल्या काहीतरी करू शकतात। एवढी अपेक्षा नवीन नगरसेवकाकडनं आहे। आम्हाला तसं काही जाणवत नाही, म्हणजे यातात का भरपूर जण आम्हाला आहे ना मदत करतात। म्हणजे आमचं तसं काही वार्डमध्ये एवढं हे नाही, फक्त स्वच्छता ठेवावी आणि थोडंसं जरा असं लक्ष द्यावा। नवीन आता जे उभे राहिलेत ना त्यांनी पण आता थोडंसं वार्डाकडे लक्ष देऊन जी लेडीजची म्हणा, सगळ्यांची कोणाच्या समस्या असतील तर त्यांनी सोडवाव्या, एवढी इच्छा आहे। आपल्यासोबत या प्रभागातील ज्येष्ठ नागरिक देखील आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। ज्येष्ठ नागरिक आहेत। काका, किती वर्षापासून इथे राहता? मी 22-25 वर्ष झाली इथं राहतो। काय समस्या जाणवतात आता या प्रभागात? जी आपली तुमची गाडी आहे ते कचरा येणार घंटा गाडी, ती घंटा गाडी कधी कधी लांब असते रोडवर, ते आम्हाला जमत नाही तिथपर्यंत जायला, ओल्ड एज असल्यामुळे। तर इथंच टाकावं कचरा, त्याला ऑब्जेक्शन घेऊन आहे। आणि कचरा नाही तर मग आम्ही दारासमोर बादली तुमच्या माणसांनी येऊन कचरा घेऊन जावा, अशी पद्धत केली तरी चालेल। कचऱ्याची समस्या सुटली पाहिजे, बाकी कोणाची काय दुसरं काही तक्रार नाही। या महानगरपालिकेत घरपट्टी वाढलेली आहे, पाण्याच्या समस्या आहेत असं नागरिक सांगत आहे। या प्रभागात तसं काही जाणवतं? त्याच्यामध्ये घरपट्टी वगैरे पाणीपट्टी वाढलेली आहे, ते कमी करण्यात यावी आणि असं आम्हाला यायचं पाहिजे। आणि स्वच्छता तर तसं सध्या अजून काही निघालंय तर अजून आम्ही सांगू त्यावेळेला। आता सध्या तर आता कचऱ्याचा सोडवा प्रश्न, बाकी अजून काही ज्येष्ठ नागरिक आहेत। काका, काय समस्या जाणवतात या प्रभागामध्ये? आता यांनी सांगितले तेच समस्या आहे तिथं, बाकी जास्त म्हणजे आहे ना। आता जरी आपल्याला इथं काही दिसते तर 10-15 मिनिटात ते सगळं साफ होऊन जाते। ते कचरा वगैरे जे आहे शेजार पारलेल्यांचा काही, बाकी काही नाही। बाकी पाणी, घरपट्टी, लाईट जे आहेत ते सगळ्यांच्या समस्या सारख्याच होतात। ते सगळं कचऱ्याचं जे आहे ना, सिटीमध्ये, पुण्यामध्ये, इतर सिटीमध्ये बघा तुम्ही, दारात गाडी, दारात माणूस त्यांचा येऊन कचरा डब्बा ठेवला तर घेऊन जातो, तशी सोय करा। प्रत्येक दारात त्यांना आणून ठेवा बादलीमध्ये कचरा, तुमचा माणूस घेऊन त्या घंटा गाडीमध्ये टाकतो, ते घेऊन जातो। ते प्रत्येकाला सोयीस्कर पडतात, कारण वेळ आता धावपळीचे दिवस आहे, वेळ कमी आहे, त्याच्यामध्ये प्रत्येकाला जमत नाही। त्या दुपारी गाडी येणार, कधी सकाळी येणार, मग ते रस्त्यावर रोडवर उभे राहणार, तिथपर्यंत जा कचरा टाका, नाही तर तुम्हाला दंड होईल, अशी भाषा असे नको आहे त्याच्यामध्ये। नक्कीच आपल्यासोबत अजून काकू आहेत। मंगल कार्यालय होतं जुनं, आता बंद पडलेलं आहे, घाणीचं साम्राज्य झालेलं आहे, काय तुम्ही सांगाल? तिथे घाण काढावी तेवढीच विनंती। कुणी आणून तिथं कचरा टाकीत, घाण टाकीत, कुणी हे नाही बोलायला गेले की म्हणजे असं हे होते, ते तेवढी स्वच्छता पाहिजे, बाकी काही। नक्कीच जे आहे या प्रभागामध्ये समस्या सुटलेल्या असल्या तरी ज्या काही समस्या आहेत, मूलभूत ज्या कचरा असेल, पाणी असेल, त्याचबरोबर घरपट्टीची समस्या जी आहे ती या नागरिकांकडून मांडण्यात आलेली आहे। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, त्याचसोबत आता कचऱ्याचं निचरा देखील करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर।